आजचं निमंत्रण हे सन्मानाचं आहे, आजचं निमंत्रण हे सन्मानाचं आहे, सालवी परिवाराच्या या प्रेमाचा आहे. अरे आजचं निमंत्रण हे सन्मानाचं आहे आणि यालाच राघवराईच्या या जागर नामाचा आहे. मंडळी माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. लक्षात जाऊ काय म्हणायचं आहे. अशी जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटाया तू धडपडशील कुणीतरी होती खरी मला जीव लावणारी. एक दिवस तू आठवून रडशील. देवा करतो विनंती मी तव चरणी. मी चुकलो तर तू वाट लावशील ना. सप्तसुरांच्या विधात्या हे गणराया या सभारंगणी मज पावशील ना. सप्तसुरांच्या विधात्या हे गणराया सभारंगणी मज तू पावशील ना.
सुंदर असा कार्यक्रम करून गेलेले आहे. तसाच कार्यक्रम नितीन बुवांनी करायचा आहे. बुवा नक्कीच करणार. ज्याप्रमाणे तुमचं नाव आहे त्याप्रमाणे मी शक्ती तुला आहे थोडंफार. बुवानी बल दिला होता. हे श्रीगणा तो माझ्या मनात देवा बसला तू काळजाच्या कणात करतो तुला प्रार्थना बाबा लवकर तू पुन्हा. बुवाचा गण होता. बुवाच्या गणाला मी कठीण देणार नाही. कारण ज्याप्रमाणे बुवानी गणरायाला सांगितलेलं की देवा कधी येशील पुन्हा, त्याचप्रमाणे बुवा सुंदर असा विषय मी पण घेऊन आलेला आहे. पण तुमच्या गणाला कठीण नाही देणार. माझा विषय आहे, तुम्हाला जमलं तर कठीण देऊ शकता बुवा. कारण हुशार आहात तुम्ही. बघा काय विषय आहे. अरे करता तुझी साधना मूर्खातून ज्ञान अमृतवादी. अरे करता तुझी साधना मूर्खातून ज्ञान अमृतवादी. अरे समाधा तू गणपती तुझ्या हे अगाध माती. मंडळी गणपती जाऊन खूप दिवस झालेले आहेत आणि प्रत्येकाला ज्या गणपती सणाची आवड असते आणि त्या गणपतीला आपण कधीच विसरत नाही. कारण त्याचं कारण एक कसं आहे. कारण या बऱ्याचशा आपल्या कोकणामध्ये मुंबईत राहणारी मंडळी जास्त आणि गावात कमी आहेत. पण त्या गणपती सणानिमित्त आपण घर बांधलं जातं, बरोबर की नाही. त्या गणपतीच्या निमित्तानं मुलांबालांसकट सर्व परिवार आपल्या घरात येतो, म्हणजे आपल्या घरट्यात येतो. म्हणून प्रत्येकाला आस असते ते गणरायाची आणि आतुरतेने वाट पाहतो की पुन्हा माझा गणराया कधी येणार आणि माझा परिवार मला कसा पुन्हा मिळणार. म्हणून मला काय म्हणायचंय बघा. देवा सारे कोकण कोकणातलं एक घर धरणी माता ही ते अंबर. वाट पाहती लेकर कधी येईल 14 सप्टेंबर. वाट पाहती लेकर कधी येईल 14 सप्टेंबर. देवा सारे कोकण
असा विषय आहे बुवा, लक्ष असावं. आणि गण झालेला आहे. बुवा गवळणीकडे वळत आहे. ज्याप्रमाणे ऋषिकेश बुवांनी गवळण सुंदर अशी दिलेली आहे, प्रेमाची गवळण दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे प्रेमाची गवळण द्या, प्रेम करेल. बरोबर की नाही? बुवा तुम्हाला प्रेमाची देणार, कारण नितीन बुवा प्रेमानेच पहिला येतो. बरोबर की नाही? तुम्ही जर जोमाने आलात तर नितीन बुवा जोमाने. बरोबर की नाही दादा? नितीन बुवा डायरेक्ट कधीच सुरुवात करत नाही. बुवा तुमच्या मागूनच मी येणार, कारण हा कार्यक्रमात आयोजकांचं म्हणणं आहे की कार्यक्रम सुंदर झाला पाहिजे, आया बहिणींचा मान राखून कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून बुवानी गवळण गायली होती, सुंदर गवळण गायली होती. बुवानी पहिला शेर दिला होता. बुवा काय म्हणाले बघा, या नंदाच्या कानावर, या नंदाच्या कानावर जीव जडला आहे. अरे कित्येक वेळा हा राधेसाठी रडला आहे. अरे काय सांगू तुम्हाला हा एकदा पाया पडला आहे, पण हा नेहमीच या राधे वाचून हा काना अडला म्हणून गेलेला आहे. दुसरी तब्येत झाली आणि बुवा हा काना का पाया पडला आहे. म्हणून बुवा तुमच्या शेरला कटिंग देते. बुवा नितीन बुवाचं काम आहे थोडक्यात देणार, प्रेमाने कटिंग. बुवा तू माझ्यासाठी, ए राधे अगं तू माझ्यासाठी संसाराची घडी आज मोडली आहे. अनयाची दादा लग्नाची दादा, बरं की नाही? या कानासाठी तू माझ्यासाठी संसाराची घडी मोडली आहे. अरे म्हणून मी तुझ्यासाठी प्रेमाची शिदोरी सोडली आहे. अगं थट्टा मस्करीने तुझी थोडीशी वेळी मी ओढली आहे आणि लाडी गोडीन तुझी मी ती घागर फोडली. बुवा सुंदर तुम्हाला शेरची तुमच्याकडे दिलेली आहे, काही चुकीचं नाही बुवा. म्हणून येते वेळी काहीतरी घेऊन या. बरोबर की नाही? समजेल थोडस लोकांचं मनोरंजन व्हायला पाहिजे. बरोबर की नाही? थोडस व्हायला पाहिजे म्हणून बुवानी गवळण दिली होती. नाव कोरिले तुझे मिया काना हृदयावरी, तुरे माझा हरी मी तुझी राधाबाई. सुंदर विषय गवळणीचा दिलेला आहे. बुवा प्रेमाने गवळण गायलेले आहात म्हणून तुम्हाला तुमची कटिंग देत नाही, कारण माझी गवळण प्रेमाची आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार वेळेत कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून माझी गवळण काय आहे बघा. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलेलं आहे, तुने माझा हरी तू मी तुझे दादा बाबू, म्हणून हा गाणं तुला काय सांगतो राधे, लक्ष कर. राधे तुझं माझं नातं साऱ्या जगाला कळू दे. तुझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना
काय जाळायचं जळू दे राधा कृष्ण या नावाचं फुल प्रेमाने फुलू दे राधे तुझं माझं नातं साऱ्या जगाला कळू दे अरे दिलेला शब्द हे राधे तुझ्यासाठी अगं दिलेला शब्द हा कधी मी मोडणार नाही आणि किती मागून बोलले तरी मला काही फरक पडणार नाही अरे लोक काय बोलतील म्हणून अगं लोक काय बोलतील म्हणून मी प्रेम करणार हे सोडणार नाही आणि करतात तो राधे आज तुला अरे कोणा वाचून आपल्या काही अडणार नाही मग तू राधा प्रेम करते तर कशाला घाबरायला हवं म्हणून काय म्हणत आहे अरे प्रेम करतो तर माझं गाव आणि ही प्रेम बाग पुरवावी एकमेकांच्या प्रेमीनं अरे जशी अंधारात साथ दिली त्या दिव्याला वातीनं अरे कायम सोबत राहील तुझ्या हा निस्वार्थी म्हणून राधे तुझं माझं नातं साऱ्या जगाला कळू दे साऱ्या जगाला कळू दे तुझ्या शेजाऱ्या
स्तवनगण गौडन झालेले आहे। तुम्हाला माझा विषय प्रेमाचा दिलेला आहे। दुसऱ्या बारीत प्रेमाने यायचं की कसं यायचं ते तुमच्यावर आहे। म्हणून भवानी प्रश्नपंक्तीला होता मला यशोदे कानंदलाला या झाली वर्षभराचा भवानी डोकं चालवा विषय दिला होता बरोबर नाही। आता आपल्याकडे प्रश्नाचं उत्तरच नाही म्हणून बुवा मला तुमच्या पदाची काठी घेत नाही। पण बुवा माझाही तुम्हाला प्रश्नपद आहे। तुम्ही आता किती माझा प्रश्न कोणता हे मला बघायचं आहे। कारण तुम्ही मला वाटतं बोलून गेलेला आहात। याच्या आधी 7 कार्यक्रम झाले, अजून 3 कार्यक्रम तुमचे बाकी आहे बरोबर आहे। म्हणजे बुवांचा अभ्यास माझ्यापेक्षा थोडा जास्त आहे या नवरात्रीमध्ये। म्हणून बुवा काय म्हणायचं बघा, अरे आता हा सोहळा बुवा, अरे आता हा सोहळा सार्वी परिवाराच्या या उत्सवाचा आहे। अरे सुर संगीताना या मधुर तुझ्या माझ्या गीतांचा या बसलेल्या रसिकजनांच्या मनोरंजनाचा आहे। आणि आजचा हा सोहळा अरे ऋषी बुवा आणि नितीन बुवाच्या जुगलबंदीचा तुमच्या माझ्या गायकीला रंगशास्त्राचा यावा। तुमच्या कलेचा भाग या लोकांना लावा। अरे माझा प्रश्न फोडून राखावे तुम्ही आज तुमच्या होणावा। आणि नाही जमलं तर बुवा हक्कल तुला सोडून द्या। बुवाना विषय देतोय बुवा लक्षात असावं काय म्हणतात। लाल दुपट्टा उड़ गया तेरा हवा की झोंके से, ऐ शाहिरा बुवाने सुंदरशी डोक्यावर लाल टोपी घातलेली आहे बरोबर की नाही। सदा लाल टोपी सदालाल, सदालाल घराण्याची बुवा आणि सर्व सध्या सदालाल घराण्याचे सर्वच लाल हो की नाही। म्हणून ऐक शाहिरा बोलून जाऊ नको तू बंगाल। या 4 चौघात आज बुवा तुझी अब्रू सांभाळ। फोडून माझा सवाल मानाने टोपी लाल घाल। फोडून माझा सवाल मानाने टोपी लाल घाल। ऐक शाहिरा बोलून जाऊ नको तू बंगाल। ऐक शाहिरा बोलून जाऊ नको तू बंगाल। Thank you.
धन्यवाद. माझी पहिली फेरी इथे संपवतोय आणि दुसऱ्या फेरीसाठी ऋषिकेश बुवांना शुभेच्छा देतो.